नमस्कार, मी सचिन कुटवळकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शर्यत अखेर संपुष्टात. पुन्हा एकदा गिरीश चोडणकरांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, तर अलेक्स सिक्वेरांकडे कार्यकारी अध्यक्षपद. विधिमंडळ पक्षनेतेपदी दिगंबर कामतच. ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्याशी स्वतःहून बोलेन. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा वर्णी लागल्यानंतर गिरीश चोडणकरांचं वक्तव्य. गोवन वार्ता लाईव्ह सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद. कोविडमुळे थंडावलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी कॅसिनो पुन्हा सुरू करा. कॅसिनो चालकांची मागणी. कॅसिनो बंदचा पर्यटनालाही मोठा फटका. गोवन वार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं, मात्र अपघाती मृत्यू घटल्याचं आकडेवारीतून समोर. रस्ते अपघात रोखण्याचं आव्हान कायम. म्हापशातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर नोकरी गमावलेल्या पोलिसाची फेसबुक पोस्ट चर्चेत. पत्नीनं षडयंत्र रचत बदनामी केल्याचा निलंबित पोलिसाचा आरोप. व्हिडिओ एडिट करून कांगावा केल्याचा दावा. आणि पॅरालिम्पिकमध्ये भारतानं रचला इतिहास. नेमबाजीत पहिल्यांदाच सुवर्णपदक. 19 वर्षीय अवनी लेखराकडून गोल्ड मेडलची कमाई. गोव्यातल्या कॅसिनोंचा लखलखाट अवघ्या जगाचं आकर्षण आहे. सध्या मात्र कोरोनामुळे या व्यवसायाचं चक्र उलटं फिरतंय. कामगारांवर उपासमारीची वेळ आली तर कॅसिनो मालक आर्थिक संकटात जात आहेत. गोव्याचा पर्यटन उद्योग यावर अवलंबून असल्यानं कोविडचे नियम पाळून का होईना कॅसिनो सुरू करा अशी मागणी होते. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. खाण उद्योगानंतर गोव्याचा आर्थिक कणा आहे तो पर्यटन उद्योग. आणि पर्यटन उद्योगाचा मुख्य आधार आहे तो कॅसिनो व्यवसाय. मांडवी नदीतला कॅसिनोचा लखलखाट आणि झगमगाट ही गोव्याची आणखी एक ओळख आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात तसंच विदेशातले पर्यटक मोठ्या प्रमाणावर या कॅसिनोचे चाहते आणि नियमित ग्राहक आहेत. या उद्योगातून राज्य सरकारला वर्षाकाठी जवळपास 400 ते 500 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कॅसिनो व्यवसाय कोरोनाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ आली तर कॅसिनो मालक आर्थिक नुकसान सोसतायत. मध्यंतरीच्या काळात कॅसिनोमुळे कोरोना फैलावतो असा आरोप झाला आणि सर्व कॅसिनोंना टाळं लागलं. दरम्यान हा आरोप पूर्णतः चुकीचा असल्याचं मत मॅजेस्टिक प्राईडचे संचालक श्रीनिवास नायक यांनी व्यक्त केलं आहे. एक म्हणजे केरला इज शट फॉर टुरिझम फॉर सो मेनी मंथ्स नाव. आम्ही जर स्टार्ट केलं ऑक्टोबर नोव्हेंबरात आणि स्टार्टच करू ना फ्रॉम फर्स्ट वेव. दे आर स्टील अंडर लॉकडाऊन, स्टील देअर इट स्प्रेड. सो हाऊ कॅन यू correlate? Maharashtra, Mumbai, cases have increased. There is no tourism. So blaming solely for tourism industry or any particular industry without proper study or a survey or a scientific analysis is not a fair thing. Anyway, whoever coming to Goa, you are allowing them to come by checking their double vaccine or RT-PCR report. Once a person comes to Goa, he is, if at all he is a threat, I don't consider him as a threat because he's already been verified, but if at all he is a threat, he is threat for all industries. Why only casinos? So if a person comes with a negative COVID certificate, is a no threat if he visits a restaurant, but he is a threat if he comes to a casino. This is not logical. And since Goa government has been very practical as well as very careful with respect to checking each and everyone's COVID certification or double vaccination certification, I think it is safe enough. And in casino also we have requested ki you put all the conditions which we will implement and we will obey. We have discussed, we have requested that since all our staff are vaccinated, the guests we will allow only either they are vaccinated or they are having a no COVID certificate. Also we have social distancing. We have asked them to start with 50% capacity as it used to be earlier. And even the entertainment also we have we want to stop by 11 o'clock so that
the tourists will go to their hotel room and there will not be too much of crowd thereafter. And from our side, we are implementing all the protocols, and we'll make sure that at least we control the spread of tourists, control the spread of corona in our casino as far as possible. Again, that's an invisible virus. Strictly speaking, in Kerala, Maharashtra, Delhi, there are no casinos, but it's still spreading, right? Same way in some parts of USA where there are no casinos also, it is spreading. Israel, it is spreading, the Delta variant. So some part of UK it is spreading, but all these countries have taken a very positive step, because stopping a business doesn't help economy, nor it stops the virus. This has been our last 2 years experience. Stopping business doesn't stop anything. It is just that you are creating an economic hardship. I personally believe that stopping any business in isolation doesn't serve any purpose. So our humble request has been to the government is that this is high time that we should be allowed to stop, because our expenses are there every month. We can't sustain anymore. मनोरंजनापासून विविध पदार्थांचा आस्वाद आपल्या ग्राहकांना तत्परतेनं देण्यासाठी इथं मोठा स्टाफ कार्यरत असतो. इथल्या नोकरीच्या आधारावर अनेकांचे संसार अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कॅसिनो बंद असल्यामुळं कामगारांवर उपासमारीची वेळ आली. आज बँकवाले आमकां कॉल करता केन्ना EMI भरतले. एवरी स्टाफ आमचो एम्प्लॉई आज अशी परिस्थिती जाल्ली आसा आमची, कितें की आमचे कडेन आज घरान कितें हाडटले जाल्यार आमचे कडेन पयशांची अशें हें जाल्लें आसा. आनी प्रत्येक घरांत जो कोण बरो ना जालो सुद्दां जाल्यार तांकां आयज खंय डॉक्टर व्हरतले सुद्दां आयज आमचे कडेन सेवींग आसलें सगळें काबार जाल्लें आसा. आनी फक्त आमी रावता. आमची आयज एकूच इंडस्ट्री अशी आसा कॅसिनो अजून सुद्दां सरकारान मागता ही बेगींतल्या बेगीन सुरू जावचें म्हणून. आनी आमचे जे डिफिकल्टीज आसा प्रत्येक एम्प्लॉइजाचे ते आमचे सॉल्व जावचे म्हणून. सो आमी फक्त रावता गव्हर्मेंटाच्या उतराचेर, कितें की आमचो कॅसिनो केन्ना सुरू जातलो. आयजचो जो गव्हर्मेंट आहा आमचो, हांव मागता गव्हर्मेंटा कडेन की हे ताणें कन्सिडर करचें सगळे भुरग्यांचे. आनी डॉक्टर प्रमोद सावंत जो आहा तो अवश्य हेचेर विचार करतलो, कित्याक ताणें आयज पासून तरी भुरग्यांक सांबाळ्ळे आसा अशें तरी म्हाका दिसता की ताणें हो विचार करचो भुरग्यांचो. प्रत्येकाक तो कोणाक त्रास जावपाक दिना. ताणें हेजेरूय विचार करचो आनी बेगीत बेगीन कॅसिनो स्टार्ट करून दिवचे. आनी जे हाल जाता पळय भुरग्यांचे जे कामाक आहले पळय ते फाटले 8 म्हयन्याक आनी रोखडेच मागीर 4 म्हयन्यांनी परत आसताले 5 म्हयन्याक, ते बेगीत बेगीत तांकां एक रिलीफ दिवचो घरां कडेन तेंचे. आनी फॅमिली तेंची खोशी आसची. आतां चवथूय पावल्ली आसा तेन्ना सरकारा कडेन मागता की आमची विनंती आसा सगळ्यांची की बेगीनच्या बेगीन कॅसिनो स्टार्ट करचो. बँक आसा, फॅमिली आसा, भुरग्यांचें शिक्षण, भुरग्यांची फी भरपाक जाय. गव्हर्मेंटान जर आमकां आतां साथ दिलो जाल्यार गव्हर्मेंटान ह्या आमच्या लोकांक जर साथ दिलो आनी कसिनो जर आमी चालू केलो जाल्यार आमकां खंय ना जाल्यार खंय तरी कितें तरी हेल्प जातलो. इतलें सिच्युएशन हें इतलें पॅन्डेमीक आमी काडलें, पूण जितली सेवींग आशिल्ली ती सेवींग काबार जाली. 8 म्हयने तर 4 म्हयने बंद जाले. सॅलरी ना, सिच्युएशन वर्स जाला. भुरग्यांची EMI वयता ते सगळ्या क्रमाण. पेट्रोल वाडलें. गव्हर्मेंटान जर आतां जर चिंतलें की हे 8 म्हयने हे 4 म्हयने आमी काडले, पण म्हाका तरी दिसना की फुडें आमकां घरा बसून आमकां जातलें कशें. म्हजें नांव मिंगल राऊज आनी म्हाका हे इंडस्ट्रीन 21 वर्सां जालीं. आतां 21 वर्सांनी आमी केन्ना चिंतूंक नासलें की असलो एक दीस येतलो की आमी जोड नासतना घरा वचचें पडटलें. आतां जशें तशे भाशेन येयलां तें देवाचें म्हणून आमी आतां एक्सेप्ट केलेलें. आमकां असलो कांयच आयडिया नासलो की बाबा 8 म्हयने बंद उरतलो कसिनो, ओर आमी 8 म्हयने जॉबलेस आसतले, तें आमकां कांयच खबर नासली. सो आमची पळय कितें जोड आसली कितें नासली ती आमी त्या 8 म्हयन्यांनी काबार केली. जेन्ना कसिनो पोतून स्टार्ट जाले आमी चिंतलेलें की बाबा चलो आतां लायफ पोतून आमचें बॅक ऑन ट्रॅक, पूण अशें कांय जावंक ना. आनी पोतून 6 म्हयन्यांनी पोतून आतां बंद पडलेलें. आतां आमचें मागणें इतलेंच आसा पळय, आमची कितें जोडलेली जोड आसली, कित्याक जशें आमचें म्हटल्यार थोड्या थोड्या घरांनी एकलोच मनीस जोडपी आसता कितें जाल्यार खुबूच त्रास जाता. कित्याक बँकी तुका रावना, स्कॉलां तुका रावना, पोट तुका रावना, कितें ह्यो वस्तू चालूच आसा. बंद जालां म्हणटा तें आमचें काम आनी सॅलरीज. सो आमी मागता की मातशें एक तुमचो एक आदार, कित्याक जायत्यो फॅमिली ह्या त्रासांनी पडलेल्यो. कित्याक अशें पर्यंत सांगलां की आमचे जितले पळय सेवींग जाल्ले ते सगळे काबार जालां. ओके, सो प्लीज एक रिक्वेस्ट गव्हर्मेंटा कडेन की बाबा एक वेगळें डिसिजन घेवचें आनी एक सोल्युशन काडून आमकां आमचे जॉब्स दिवचे. दरम्यान कॅसिनो हाच गोव्याच्या पर्यटन उद्योगाचा मुख्य आधार असल्यामुळं सर्वांसमोरच मोठं संकट उभं आहे.
आम्ही कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्यास तयार आहोत, परंतु सरकारनं कॅसिनो सुरू करावेत अशी मागणी मॅजेस्टिक प्राईडच्या श्रीनिवास नायक यांनी केली. From 28th of April आमकां बंद करपा लागले ड्यू टू सेकंड वेव, which was a right decision then because the COVID was spreading like anything. Lot of people were suffering. Vaccination start जावून नाशिल्ले सगळे लोकांक. ताजे निमतान आमकांच न्ही सगळे टुरिजम इंडस्ट्री ऑलमोस्ट सगळे बंद करपा लागले गव्हर्मेंट, which was a very right decision and we supported it then. बट आतां कितें जालें स्लोली जे पॉझिटिव्हिटी रेट जे आहा ती इट इज व्हेरी कम डावन व्हेरी ड्रास्टिकली डावन. बिसायड्स द मॉर्टॅलिटी रेट इज ऑल्सो कम डावन. टेक्निकली गोवा मेडिकल फॅसिलिटी वायज हॅज गियर्ड अप मच बेटर. Besides, the more than 80% of Goan population is already vaccinated. So a sort of a herd immunity has already been developed. And the government very carefully has opening one by one sectors in the tourism industry as well as the other industries. फक्त आता उरल्या ते only entertainment industry and the river cruises. हाजे निमतान कितें जालें, सी just by starting tourism industry, by starting hotels and few restaurants, it will not work for a reason that people have nothing to do after 7:30 or 8 in the evening, and if they have to just go to their room, watch TV and sleep, why would they come to Goa after spending so much of money? So the demand is that they must have some sort of a nightlife. So our request has been to the government is that now it is a high time that we should be allowed to start our operation with proper COVID protocol. And as far as we casinos are concerned, we have already vaccinated all of our staff. At least one dose is completed, and more than 50% staff already second dose is completed. And the remaining 50% staff second dose, the 84 days is getting over in next 10-15 days, and we'll finish their vaccination second dose as well. And because of this, our now everything is shut down for last 4 months. The whole staff are suffering. The other ancillary industries who are associated with our casinos, which are like taxi operators, restaurants, clubs, pubs, river cruises, the North Goa hotels, South Goa hotels, they all are suffering. I'm not talking about some few 5-star hotels. They still have occupancy, but the small hotels are suffering because the tourists are not coming to Goa in the quantum they should normally come. कॅसिनो व्यवसायाचीच अशी बिकट अवस्था झाल्यामुळं आता त्यावर आधारित असलेल्या पर्यटन उद्योगालाही घरघर लागली. वेळेत निर्णय न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी भीती व्यक्त होते. या संदर्भात टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा यांनी म्हटलंय की पर्यटनाचा गाडा कॅसिनो व्यवसायावर अवलंबून आहे. अनेक छोटे मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी कोरोनाचे निर्बंध घालून का असेना कॅसिनो सुरू करावे. दुसरं अतिशय महत्त्वाचं विधान त्यांनी केलंय की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे मेळावे आणि मिरवणुका होतील. त्यांना परवानगी मिळत असेल तर कॅसिनोला परवानगी देण्यास काय हरकत आहे. दरम्यान या संदर्भात गोवा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनीही कॅसिनो सुरू करण्याला परवानगी देण्याची मागणी केली. ते म्हणतात की आता कोविड आटोक्यात आलाय, लसीकरणालाही वेग आलाय. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यावर गेल्या काही महिन्यात आर्थिक संकट आलंय. ते पाहता पर्यटनाला उभारी देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वप्रथम कॅसिनो व्यवसाय सुरू झाला पाहिजे. कोरोनाचे निर्बंध पाळून या व्यवसायाला परवानगी द्यावी. संकटात असलेला गोव्याचा पर्यटन उद्योग, राज्याचा बुडणारा कोट्यवधींचा महसूल, हजारो व्यावसायिकांचं आर्थिक संकट टाळण्यासाठी आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. या वर्षातील पहिल्या 7 महिन्यात राज्यात किती अपघात झाले याची आकडेवारी समोर आली. दिलासादायक बाब म्हणजे अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलंय. मात्र अपघात होण्याचं प्रमाण वाढल्यानं चिंता कायम आहे. राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै 2021 या 7 महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.93% म्हणजे 152 अपघात जास्त झाले, तर अपघाती मृत्यूत 10.68% घट झाली.
गेल्या वर्षीपेक्षा 14 मृत्यू कमी झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे। यंदा या आकडेवारीत 70.94% 83 दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यांचे मृत्यू झाल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाच्या मासिक अहवालातून समोर आली। राज्यात यंदा 7 महिन्यात 114 अपघातात 1 किंवा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे। त्यापैकी 77 गंभीर अपघात, 222 किरकोळ अपघात तर 1117 अपघातात फक्त वाहनांचं नुकसान झालं आहे। तसंच 2020 मध्ये 7 महिन्यात 126 अपघातात 1 किंवा जास्त व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर 83 गंभीर अपघात, 260 किरकोळ अपघात तर 909 अपघातात फक्त वाहनांचं नुकसान झालं होतं। जुलै 2021 पर्यंत गोव्यात 1530 अपघात झाले, यात 117 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2020 मध्ये 1378 अपघातात 131 जणांचा मृत्यू झाला होता। यंदा 2021 मध्ये सर्वाधिक मृत्यू 71 दुचाकी चालकांचे झाले, तर त्यानंतर 15 पादचारी, 12 दुचाकीच्या मागे बसलेले, 10 चालक, 5 प्रवासी, 3 सायकल स्वार अशी अपघातांची नोंद करण्यात आली। या व्यतिरिक्त 93 जण गंभीर तर 352 जणांना किरकोळ दुखापत झाली। तर याच कालावधीत 81 दुचाकी चालक, 22 पादचारी, 10 दुचाकीच्या मागे बसलेले, 9 चालक, 4 प्रवासी, 1 सायकल स्वार तर इतर 4 मृत्यू झाला होता। 121 जण गंभीर तर 400 जणांना किरकोळ दुखापत झाली होती। राज्यात होणारे अपघाती मृत्यू हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनला आहे। असं असताना दुचाकी चालक हेल्मेट न परिधान केल्यामुळे तसंच वाहन चालक निष्काळजी आणि बेफिकिरीनं वाहनं चालवल्यामुळे अपघात होत आहेत। हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राज्यात अनेक उपक्रम राबवले। शनिवारी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली। यात एका वृद्धाचा मांडवी नदीत बुडून तर एका तरुणाचा कोलवा इथल्या समुद्रात बुडून मृत्यू झाला। कोलवा इथं मित्रांसोबत गेलेल्या जय विमल धवन या 26 वर्षीय युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला। शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली। जय धवन हा मद्य उद्योगात डिस्टिलर म्हणून नावारूपास येत होता। ग्रेटर डेन या जीनचे डिस्टिलर म्हणून तो कार्यरत होता। फातोर्डा इथला जय धवन हा उद्योजक युवक मूळ मुंबईचा असून सध्या फातोर्डा इथं परिवारासह राहत होता। शनिवारी सायंकाळी जय 4 मित्रांसह कोलवा इथं मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता। कोलवा आणि सेरणा भाटी समुद्र किनाऱ्याच्या दरम्यानच्या एका जागी ते गेले होते। त्या ठिकाणी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास जय धवन हा आंघोळीसाठी समुद्रात उतरला। त्यावेळी भरतीची वेळ असल्यानं आणि जय पाण्यात खूप पुढे गेलेला असल्यानं समुद्राच्या पाण्याबरोबर पाण्यात ओढला गेला। जय गटांगळ्या खाऊ लागताच त्याच्या 2 मित्रांनीही तत्काळ धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढलं। उपचारासाठी त्याला रुग्णालयातही नेलं होतं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं। तर इकडे सारमानस फेरीतून प्रवास करत असताना एका ज्येष्ठ नागरिकाचा तोल जाऊन मांडवी नदीत तो बुडाल्याची घटना घडली। शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली। या घटनेबद्दल समजताच डिचोली इथल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्तीचा शोध सुरू केला, मात्र शनिवारी उशिरापर्यंत व्यक्तीचा पत्ता लागला नाही। पाण्यात पडलेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव नामदेव फडते असं असून ते अडकोण बाणस्तारी इथले असल्याचं समजतंय। सारमानस फेरीतून येत असताना त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली। त्यांच्यासोबत अजून एक इसम असल्याचं बोललं जातंय, मात्र सारमानस फेरी धक्क्याजवळ पोहोचत असतानाच सदर इसमाला शोधलं असता तो दिसला नाही। सदर घटना घडल्यानंतर तातडीनं पोलीस तसंच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशामक दलाच्या जवानांनी लगेच शोध मोहीम सुरू केली, मात्र प्रवाह मोठा असल्यानं शोध मोहिमेत अडचणी येत होत्या। अखेर रात्री उशिरा या इसमाचा मृतदेह शोधण्यात यश आलं। म्हापशातील एक प्रकार शुक्रवारी आणि शनिवारी तुफान गाजला। या संबंधीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। नवरा बायकोच्या तुफान मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली। या संपूर्ण प्रकरणी अखेर निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं आपली बाजू मांडली। ही घटना आहे 26 ऑगस्टची। या घटनेमध्ये ज्या पोलिसाचं निलंबन करण्यात आलं त्यानंतर एक लांबलचक फेसबुक पोस्ट या पोलिसानंच लिहिली आहे। सस्पेंड पोलीस कर्मचारी रोशन मार्टिन्स यांनी फेसबुक पोस्टमध्ये 19 मुद्दे मांडले आहेत। या 19 मुद्द्यांमधून आपल्यावरील सर्व आरोपांचं रोशन मार्टिन्सने खंडन केलंय।
त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटल्यात. कोणत्याही गोष्टीचा निष्कर्ष काढण्याआधी एकदा सत्यता पडताळून पाहावी असं म्हणत निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं स्पष्टीकरण देत व्हायरल व्हिडिओबाबत अनेक सनसनाटी बाबी मांडल्यात. माझ्या गावाबरोबर किती करता हा माझ्या भुरग्याला सोडून गेला सगळं गेला माझ्या भुरग्या पोलिसा गर्लफ्रेंडा बरोबर धरले होय होय पोलीस पोलीस अच्छा गोवा पोलीस. 28 ऑगस्टला दुपारी 4:41 रोशन मार्टिन्स यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना त्यांनी 95 जणांना टॅगही केलंय. आपल्यावर करण्यात येत असलेले सर्व आरोप कसे बिनबुडाचे आहेत आणि आपल्याला कसं फसवण्यात आलंय याचा पाढाच रोशन मार्टिन्स यांनी वाचलाय. रोशन यांच्या म्हणण्यानुसार ते गिरी इथल्या सरकारी हायस्कूलसमोर आपल्या कारमध्ये बसले होते. त्यावेळी त्यांनी सहकारी पोलीस कर्मचारी असलेल्या त्यांच्या मैत्रिणीला पाहिलं. तिथे त्या भेळपुरी खात होत्या. त्यांना पाहिल्यानंतर मी बोलवलं आणि त्यानंतर आम्ही कारमध्ये गप्पा मारत बसलो असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. जवळपास 100 लोक तिथं स्टॉलजवळ उपस्थित होती. त्यानंतर अचानक आलेल्या माझ्या पत्नी आणि तिच्या भावानं गाडीमध्ये बसलेल्या माझ्या सहकारी पोलीस मैत्रिणीवरती हल्ला चढवला. यावेळी माझ्या पत्नीचा भाऊ या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग करत होता असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याला थांबवण्याचा मी प्रयत्नही केला. त्यासाठी मी त्याच्या मागे धावलो देखील. पुन्हा जेव्हा ते गाडीजवळ परतले तेव्हा त्यांच्या सहकारी मैत्रिणीचे कपडे त्यांच्या पत्नीशी झालेल्या वाचावाचीमध्ये फाडल्याचं निदर्शनास आलं. म्हणून मग गाडीत बसलेल्या माझ्या मैत्रिणीला मी टी-शर्ट दिलं असं देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. तरी देखील माझ्या पत्नीचा तमाशा सुरूच होता. दोघंही निलंबित पोलीस कर्मचारी गाडीत बसून नको त्या गोष्टी करत होते असा आरोप, धादांत खोटा आरोप रोशन मार्टिन्स यांच्या पत्नीनं केल्याचं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. या सर्व घटनेचे व्हिडिओ एडिट करून माझ्या पत्नीनं आणि तिच्या भावानं सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअपवरती व्हायरल केले असं देखील त्यांनी म्हटलंय. या व्हिडिओतून माझ्या चारित्र्यावरती चिखलफेक करण्यात आली. माझ्याच नाही तर माझ्यासोबत असलेल्या मैत्रिणीवरती देखील चुकीच्या नजरेनं पाहिलं गेलं. त्यामुळे माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या प्रतिमेला तडा गेलाय. या प्रसंगानं झालेली जखम कधीच भरून येणार नाही असं देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. यानंतर रोशन मार्टिन्स यांनी मांडलेल्या 13व्या मुद्द्यात आपण या आधीच घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली असल्याचंही म्हटलंय. याआधीही आपल्या वर्दीला डाग लावण्याचं कारस्थान आपल्या पत्नी आणि तिच्या कुटुंबियांकडून रचलं गेल्याचाही सनसनाटी आरोप रोशन मार्टिन्स यांनी केलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणतीही शहानिशा न करताच पोलीस खात्यानं आम्हाला निलंबित केल्याचाही दावा रोशन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय. गंभीर आरोपांमुळे सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून रोशन मार्टिन्स यांनी आपलं म्हणणं मांडलंय. एकूणच सोशल मीडियामध्ये करण्यात आलेल्या या स्पष्टीकरणातून व्हायरल झालेल्या गोष्टींवरती कितपत विश्वास ठेवावा असाही प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान या सगळ्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नाहीत. गुरुवारी झालेल्या या प्रकारामध्ये रोशन मार्टिन्स यांनी ज्या प्रकारे त्यांच्या पत्नीवरती हात उचललाय, तिला मारहाण केली आहे, त्याचं स्पष्टीकरण या फेसबुक पोस्टमध्ये कुठेच का सापडत नाही हाही प्रश्न कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. मये मतदारसंघातील मावळिंगे गावच्या डोंगर माथ्यावर असलेल्या फायरिंग रेंजमुळे स्थानिक धास्तावलेत. पोलिसांचा गोळीबाराचा सराव सुरू असताना अनेक वेळा नागरिकांना गोळ्या लागतात. त्यामुळे काही जण जखमीही झालेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली. मावलिंगे गांवांत जंय तांची पुलिसाची फायरिंग रेंज आहा थंय तळपां आहा आनी तळपांक लागून ती बुलेट अशी ट्रॅव्हल जाता आनी 3-4 किलोमीटर फुडें वचून लोकांक ती लागता. अश्यो 10 बुलेटी ह्याच घराण्याक घराब्याचे भावा कडेन असल्यो बुलेटी आहा आनी एक ज्येष्ठ नागरिकाक ही बुलेट हड्ड्याक लागिल्ली ग्रेज जावन गेली. सो अश्यो म्हाका दिसता एंटायर मावलिंगे गांव आतां तसो पळोवपाक गेलो जाल्यार सेफ ना. सगळ्यांचे लायफ हांगा धोक्यान आहा. कोणूय केन्नाय बुलेट जरी हड्ड्याक लागली जाल्यार मनीस मरूंक शकता. कित्याक मेलो, कोणे मारलो ते कांयच कळना. अशें हें सिच्युएशन आहा. जेन्ना एक बारीक समाजाचो मनीस काम करतना कपडे धुतना येवन ताका बुलेट लागता, कोण मारता ती बुलेट कळना.
हे आमी खंयच्या जमान्यान आहा आनी पुलीस केस रजिस्टर्ड जायना, FIR रिपोर्ट रजिस्टर्ड जायना. म्हाका समजना आमदाराक कितें इंटरेस्ट आहा तो पुलीस केस ना जावन दिवपाक. हे सुप्रीम कोर्टाचे गायडलायन्साचे अगेन्स्ट आहा. 24 आवर्सान पुलिसेन केस रजिस्टर करूंकूच जाय. सुओ मोटो हायकोर्टान हेजे कॉग्निझन्स घेवंक जाय आनी हे जर जायना आमी कोर्टान वतले. गोवा फॉरवर्ड पार्टी ही फायरींग रेंज तांणी बंद करची पडटली, नाजाल्यार ती सेफ करची पडटली. पुलीस इररिस्पॉन्सिबल जावन फावना. ह्या दिसांनी पुलीस चड इररिस्पॉन्सिबल दिसची पडटा. फायरींग रेंजान बुलेटीची वेलोसिटी किल करपाची कॅपॅसिटी आसूंकूच जाय पडटा. इट इज नेसेसरी की बुलेट लागता ती वचून मरूंक जाय, ताजे फुडें ती बुलेट ट्रॅव्हल जावंक जायना. हाजेर हाय कोर्टान हस्तक्षेप घेवंक जाय, सुओ मोटो कॉग्निझन्स घेवंक जाय, नाजाल्यार तिचे वतीन आनी हे गांवच्या लोकांचे वतीन बाब संतोष सावंत जो आमचो उमेदवार जावपाचो आहा मया मतदारसंघात, हो कोर्टान पब्लीक इंटरेस्ट लिटिगेशन घालतलो. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना विचारणा केली असता संरक्षक भिंत बांधण्याची कार्यवाही करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. गोंयांतले फायरींग रेंज ही आमच्या बिचोले तालुक्यातल्या मावळिंगे ह्या गावात खूप गेल्या कितलीशीक वर्सांपासून फायरींग रेंज ही अस्तित्वात आसा. अजूनही ते फायरींग रेंज करता आणि तू म्हणटा तो विषय बरोबर आसा. फाटले फावटी म्हज्या लक्षांत आयलो की बरेचशे फावटी फायरींग करता आसतना गोळी क्रॉस करून त्या विलेजींतल्या लोकांक कोणाक तरी लागल्याय बी लागपाचे चान्सीस आसा. ताका जो रिटेनिंग वॉल काडपाक जाय, तो रिटेनिंग वॉल जो आसा तो डेफिनेटली काडलो वयतलो, जेणे करून फायरींग रेंजींतल्यान गोळी लागता ती गांवांतल्या किंवा खंयच्याच मनशांक लागची न्ही. ताका कन्सर्न रिटेनिंग वॉल ही घेतली वयतली. वॉट एवर अजूनही त्याच्या खातीर जी प्रिकॉशन्स कितें घेवपाक जाय ती होम डिपार्टमेंटाच्या वतीन ती प्रिकॉशन्स घेतली वयतली. आमदार हा केवळ चांगला उद्योजक असून चालत नाही, तर तो आळशीही असता कामा नये, असा टोला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मयेचे आमदार प्रवीण झाटे यांना मारला. मये मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, मयेचे उमेदवार संतोष कुमार सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते. चोडणेचो पूल, तो चोडणेचो पूल आणि नोकऱ्यो सेम डे, तो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP बीजेपीचो. इलेक्शन येता 10,000 नोकऱ्यो 3 म्हयन्यान येतल्यो. चोडणेचो पूल जातलो. तोच मॅनिफेस्टो तूं पळय 2012चो मॅनिफेस्टो आनी आयचो मॅनिफेस्टो काडून पळया. और 2014 लोकसभेच्या इलेक्शनाचो आनी आतांचो तोच मॅनिफेस्टो आसतलो, तशच्या तसो. सो हे वोटींग लोक फोट मारपाक लोकांक आयिल्ले आहा. म्हाका दिसता एक तुमी बरें केलां की गोंयकारांक एक दिशा दाखयल्या. जे मनशाक हुशो घालूंक जाय ते मनशाक हुशो घालूंकूच जाय आनी कोणें जें वायट केलां हें पॉयंट आवट करपाची गरज आहा. हे शेती प्रधान मतदारसंघ. ह्या शेती प्रधान मतदारसंघात स्वयंपूर्ण करपाक कितें केलें? जंय कृषी कार्ड चलता फक्त सपोर्ट प्रायज मेळपा खातीर. मया तो एकूच असो मतदारसंघ आसतलो जंय कृषी कार्ड फक्त सपोर्ट प्रायज मेळपा खातीर जाता, दुसरें इन्फ्रास्ट्रक्चर मेळपा खातीर न्ही. म्हळ्यार बांय मारपाक फायदो मेळना, गव्हर्मेंटाची स्कीम मेळना, उदक जर तातूंतले काडून ड्रीप इरिगेशन आनी स्प्रिंकलर घालतलो मेळना. सो कितें वय करपाक स्कीम आहा ती मयेच्या शेतकऱ्यांक मेळना. मुख्यमंत्र्याचे स्वयंपूर्ण करपाच्यो तजवीज कितें? हांव इतलेंच सांगूंक सोदता तुका की खंयचोय पक्ष अशें जर जेन्ना चिंतता की लोकांक आपूण विकते घेतले म्हणून, तेन्ना ते पक्षाचो मत जिरोवपाची गरज आहा. हो मत बीजेपीचो जिरोवपाक आमी हांगा आयल्या आनी आमी लोकां म्हऱ्यान सगळे पंचायतींनी भोंवतले. एक लोकांचो म्हळ्यार लोकांक जाय तसो जाहीरनामो शिकपा खातीर आमी फुडें आयिल्ले आहा. ऑल इज इन द कोर्ट ऑफ द काँग्रेस पार्टी. आमी आमचें कितें उलोवपाचें तें उलयलां, पूण आतां युती जालीच म्हणून जायना. किरणान सांगला ते भशेन युती जावन उमेदवार जिखपाक जाय आनी उमेदवार जर जिखतलो जाल्यार हातपांय मारूंक जाय. हें करपा खातीर आमी मतदारसंघान डोर टू डोर भोंवतले. जे मतदारसंघात आमकां इंट्रस्ट आहा थंय आमी काम ऑलरेडी सुरवात केल्या. आमचो जो मय मतदारसंघाक जो मॅनिफेस्टो जो आसतलो पळय, तो मॅनिफेस्टो जो लोकांक जाय तसो आमी काडटलो आनी ते बी स्टडी करून ते सांगतले की ही गोष्ट जातली जाल्यार जातली, ज्यो गोष्टी जावंक शकना त्यो जावंक शकना. बारीक पळोवंक जाल्यार कॉन्स्टिट्युएंट प्रश्नाचो हांगा सनता दिता, सनता दिना बरोबर तुमी कलेक्ट करूंक हे म्हणटात, त्याच्या बरोबर 2-3 जाण मनीस घेवन येता म्हणजे गर्दी दिसप पडटा. हांगा गर्दी दिसपाची व्हडलें येना. काम करून दाखया तुमी. बारीक जर पळोवंक वचत जाल्यार सनता दिला ती चॅलेंज जाल्लेली आसा हायकोर्टान. जर हायकोर्टान जर ते
तेजपालाची जर केस लडोवपाक जर जनरल सॉलिसिटर जर देशाचो येता जाल्यार तेका हांगासर हे चॅलेंज जाल्लेले आसा त्या हेका तुमी थंयसरलो एडवोकेट हाडून कित्याक हे करिना हांगासर हेची खंयसर तरी कमी पडटा म्हणजे आमकां हांगा फक्त आश्वासन तोंडाक पानां पुसपाची ही चालल्या पळय ती खंयसर तरी बंद अध्यक्षान ह्या मुद्द्याचेर सारको खोल विचार करून अभ्यास करून हितून सारखे टॅलेंटेड वकिलांची सुद्धा मार्गदर्शन घेवन हो प्रश्न बेगीनच्या बेगीन कसो सुटावो जावपाचो आसा पळय तेजेर तुमी स्टडी करपाचें आनी मागीर मॅनिफेस्टोन घालपाचें. कासावली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूपात माथानीस साल्ढाणा यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा म्हणाल्यात. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, GSIDCचे उपाध्यक्ष जोशुआ डिसोजा, कासावलीचे सरपंच फरवीन साल्ढाणा आणि डॉक्टर्स उपस्थित होते. आपल्या बीजेपीच्या बरोबर आयले बीजेपीच्या बरोबर त्याच्याने डेव्हलपमेंट केली टू फॉर द मेन प्रोजेक्ट आम्ही साऊथ गोवा कलेक्टरेट बाबांनी साल्ढाणा यांचे नाव दिले कारण त्याचे समाजा डेडिकेशन आशिल्लें समाजा खातीर काम करताले आणि कितलेशाच लोकां खातीर त्याचे खूब व्हडल्या प्रमाणात काम करताले. आयजूय आमी इन दीस BSc त्यांचो स्टॅच्यू जो आसा म्हाका त्यांचो स्टॅच्यू हार घालता आसतना म्हाका खूब बरें दिसलें कारण आमी पळयता की पुराय परिसरांतल्या लोकांक तेजें जें डेडिकेशन आशिल्लें तेजें स्वप्न आशिल्लें तें आमी साकार केलें. तुमकां म्हणत बेस्ट ट्रिटमेंट इन फ्युचर जेन्ना जेन्ना गरज लागता तेन्ना इधर कार्डियक आसतलें इधर एमर्जन्सी आसतलें इवन दो हांव पळयतालो की ऑल म्हणजे ऑप्थॅल्मिक आसतलें बरें डेंटल आसतलें सगळ्या पद्दतीची फेसिलिटीज ह्या BSc तुमकां एवेलेबल जाल्ली आसा. ताच्या खातीर एक गजाल आमकां लक्षांत दवरपाक जाय सरकार इच एंड एवरीथींग हे लोकां खातीर सातत्यान करीत आसा सगळ्यां खातीर करीत आसा आनी तेच ह्या आमच्या सरकाराचो मेन मोटो जो आसा तो आसा. हांव मॅडमीक कॉंग्रेच्युलेट करता आनी हे सगळें काम ती स्वताहून म्हणजे नॉट ओन्ली हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर बट रेस्ट ऑल प्रोजेक्टा खातीर तिजें जें डेडिकेशन आसता ती जें काम करता डेफिनेटली लोकां खातीर वेगवेगळ्या हाच्या खातीर कंटिन्युअसली जे ल्हान ल्हान डेव्हलपमेंट सुद्दां जर आसत जाल्यार पर्सनली इंटरेस्ट घेवन मागीर खंयची रोड डेव्हलपमेंट आसतली वॉटर सप्लायची आसतली ती पर्सनली इंटरेस्ट घेता. I can say today that I have fulfilled one of the dreams of late Matani Saldana, and I say that it is his dream because it was he who planned this project along with the consultant Shalini Saxena. As I said in my speech, I remember how many hours they spent with the laptop, planning, adding, subtracting infrastructure. And today, this very same infrastructure is completed and inaugurated. As you must have seen, it is providing the people of Kortaling constituency and the neighboring villages with basic medical facilities and special facilities like the STEMI center, the trauma center. Besides the casualty, we have the dialysis room, we have the mammography room. Every facility, I no longer look at this as a public health center. I almost consider it as a full-fledged hospital because it has all the necessary medical facilities. Besides, it has 7 OPDs, and I have been promised by the Honorable Minister for Health, Shri Vishwajit Rane, that he will see that he provides specialists for every OPD, and they will be attending the patients once a week. So I'm looking forward to that facility also. And I must thank both our Chief Minister, Dr. Pramod Sawant, and our Health Minister, Shri Vishwajit Rane. दरम्यान कुठ्ठाळी मतदारसंघाचा विकास करण्यात आमदार एलिना साल्ढाणा अपयशी ठरल्याचा आरोप मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केला होता. या संदर्भात आमचे प्रतिनिधी श्याम सूर्य नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला असता ते काय म्हणालेत ऐकूया. माथानी साल्ढाणा जेन्ना सरकारांत मंत्री आशिल्लो 12 तेन्नाच्यान तेंच्यांनी मॅडमीन उलयता आसतनाय सांगलें की हो प्रोजेक्ट जो आसा तेन्नाच्यान तेंच्यांनी स्टार्ट केल्लो सो दॅट खूब बरें दिसता की आज मॅडम हो प्रोजेक्ट कंप्लीट करता आसतना मॅडमीन हो प्रोजेक्ट कंप्लीट करपा खातीर ऑल्दो हेल्थ मिनिस्टर आनी हांव आसाच बट ताच्या बरोबर मॅडम कंटिन्युअसली तिणी फॉलोअप करून ईच एंड एवरीथींग सिलेक्ट करपाक सुद्दां तिणी इनिशिएटीव घेतला. दॅट इज दॅर माथानीचो ड्रीम आशिल्लो आज फुलफील कंप्लीट जालो लोकां खातीरचो. हांव जेन्ना CM म्हणून जेन्ना मॅडम म्हजी कलीग आसा भारतीय जनता पार्टीची MLA आसा दुसरो कोण कितें उलयता हें म्हाका
हांव म्हाजो व्यू मांडटा, हांवें म्हजें मत मांडटा आनी जेन्ना सरकार म्हणून ओवरऑल जेन्ना हांव पळयतां कोण आमदार कोण मंत्री कितें काम करता, कारण हांव जाणा मॅडम कशा पद्दतीची डेव्हलपमेंट आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन वेवस्थीत रित्या मायन्युटली करपाचें इंटेन्शन आसा आनी वेरियस फॉलोअप करता हें हांव जाणा. त्या खातीर हांवें स्पेसिफिकली म्हणजे मॅडमी हांवें बेश्टो मॅडमीक प्रेज करपाक जाय आनी लोकांक बरें दिसपाक जाय म्हणून न्ही, शी इज रियली डुईंग इट म्हणून सांगलां हांवें तिका प्रेज करपा खातीर न्ही आनी लोकांक सांगपा खातीर करता सो. तुमचोच हितूंचो मंत्रिमंडळाचो मंत्री आनी जो प्रोटोकॉल मिनिस्टर आसा माविन गुदिनो तेणें पयर तिका म्हणलें हांगसर कांय डेव्हलपमेंट करूं ना, तेजेर तुका कितें म्हणपाचें आसा. आनी ती एक शिफ्टिंग ऑफ द पंचायत आशिल्ले ते दिसा प्रोटोकॉल कमेंट करपाचो ना हांवें मॅडमीच्या. दिल्लीतील चिमुकल्याची घटना ताजीच आहे. पहिल्याच वाढदिवशी चिमुकला 12व्या मजल्यावरून कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिमुकल्यांकडे अत्यंत बारीक लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली होती. अशातच आता आणखी एक घटना समोर आली. एका चिमुकल्याचं डोकं खेळता खेळता चक्क प्रेशर कुकरमध्ये अडकलं. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये. एका चिमुकल्याचं डोकं चक्क प्रेशर कुकरमध्ये अडकलं होतं. लहान मुलाचं डोकं कुकरमध्ये अडकलं आहे हे लक्षात येताच घरातल्यांनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही. अखेर चिमुकल्याचं डोकं बाहेर काढण्यासाठी रुग्णालय गाठावं लागलं. या चिमुकल्याला घेऊन कुटुंबीय एका खासगी रुग्णालयात गेले. त्यानंतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकानं 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या चिमुकल्याला जीवदान दिलंय. विशेष म्हणजे यावेळी डॉक्टरांना एका मेकॅनिकचीही मदत घ्यावी लागली. 1-1.5 वर्षाचा मुलगा कुकर सोबत खेळत होता. खेळता खेळता त्याचं डोकं या कुकरच्या आतमध्ये अडकलं होतं. दरम्यान कुटुंबियांनी अखेर 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आणि मेकॅनिकचे आभार मानले. एकूणच या घटनेनं पुन्हा एकदा लहानग्यांकडे पालकांनी अधिक बारकाईनं लक्ष देण्याची गरज व्यक्त होते. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आज इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.